नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय हेच देवालय हा मराठी निबंध घेऊन आलेला आहे. बरोबर आहे ना? ग्रंथालयामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या साहित्य कृती वाचायला वेगवेगळ्या प्रकारची विषयाची पुस्तकं मिळतात. तिथं आपल्याला ज्ञानाचा अफाट असा समुद्र सागरच मिळतो. त्याच्यामुळे ग्रंथालय हे दुसरं देवालयच आहे ना, बरोबर आहे ना? तर आज आपण ह्या ग्रंथालय हेच देवालय ह्याच्याविषयीचा निबंध पाहणार आहोत. तर हा निबंध शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, ऐका आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी लगेच सबस्क्राईब करा. चला पाहूयात. ग्रंथालय हेच देवालय. ज्याप्रमाणे आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे आपले मन निरोगी ठेवण्यासाठी अभ्यासाची गरज असते. अभ्यासाने मेंदूचा विकास होतो आणि ज्ञान वाढते. अभ्यासासाठी चांगली आणि माहितीपूर्ण पुस्तके आवश्यक आहेत. ग्रंथालयातून विविध प्रकारची माहितीपूर्ण पुस्तके मिळू शकतात. या कारणास्तव ग्रंथालये ही आपल्या ज्ञानाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे घर नसून घराच्या रूपात ज्ञानाचे मंदिर आहे. ग्रंथालय हे असे ठिकाण आहे जिथे कोणत्याही प्रकारचे चांगले पुस्तक असण्याची शक्यता असते आणि पुस्तक न खरेदी करता वाचता येते. आजच्या काळात पुस्तके आपल्या जीवनाचा एक भाग बनली आहेत, पण तरीही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पुस्तक खरेदी करणे शक्य नाही. आजकाल पुस्तके खूप महाग आहेत, त्यामुळे आपल्याला ग्रंथालयांची मदत घ्यावी लागते. भारतीय लोकांना प्राचीन काळापासून पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला इत्यादी सर्व प्राचीन विद्यापीठांमध्ये मोठ्या ग्रंथालयांच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत, जे नंतर मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले. ब्रिटिशांच्या राजवटीत आल्यावर ग्रंथालयांच्या दिशेने बरीच प्रगती झाली. त्यांनी इंग्रजी पुस्तकांची अनेक संग्रहालये उघडली. अनेक विद्वान इंग्रजांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि भारतीय साहित्य आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. त्यांनी संस्कृत ग्रंथावर आधारित कादंबरी ग्रंथांची रचना केली. इंग्रजी ग्रंथालयांमध्ये भारतीय भाषांमधील पुस्तकांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतात अनेक ग्रंथालये बांधली गेली. आज भारतात बरीच मोठी सार्वजनिक आणि विद्यापीठांची ग्रंथालये आहेत, ज्यात प्रत्येक विषयात प्रत्येक प्रकारचे पुस्तक उपलब्ध आहे. शाळेतील मुलांनी शिकावे आणि त्यांचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून प्रत्येक शाळेत आता एक सुव्यवस्थित ग्रंथालय असते. अशा ग्रंथालयात फक्त अभ्यासक्रमाची पुस्तके असतात, जी विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीसाठी दिली जातात. ही पुस्तके अनेकदा विद्यार्थ्यांना दिली जातात. सामान्य पुस्तकांखाली ती पुस्तके येतात जी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनासाठी असतात. ही पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांना ठराविक कालावधीसाठी दिली जातात. याशिवाय शालेय ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची वर्तमानपत्रे आणि मासिके येतात, जी विद्यार्थी आणि शिक्षक वाचनालयातून बसून वाचतात. ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आणि एक चांगले शिक्षक आहे. इथेच विद्वानांच्या ज्ञानाची तहान शांत होते. अनेक विद्वानांची स्वतःची ग्रंथालये आहेत, पण एकही व्यक्ती नाही जिच्याकडे सर्व विषयांची पुस्तके आहेत. ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके आहेत, जी तिथे बसून वाचली जातात आणि नियमानुसार घरीही घेता येतात. ग्रंथालयांच्या मदतीने माणसाला प्रत्येक क्षेत्राची माहिती मिळते. ज्या देशाच्या लोकांकडे माहितीची विविधता आहे, तो देश जगात सर्वाधिक समृद्ध आहे आणि तो देश सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतो. ज्ञान मिळवण्याचा सर्वात मोठा आणि उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथालय. कोणत्याही प्राचीन विषयाचा किंवा वर्तमान विषयाचा अभ्यास करायचा असो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा किंवा कोणत्याही साहित्याचा अभ्यास करायचा असो, एखाद्या चांगल्या माणसाचे कवितेचे पुस्तक किंवा चरित्र हवे आहे. ठिकाण म्हणजे ग्रंथालय आहे. लहान मोठ्या शाळा आणि महाविद्यालय या हेतूने स्थापन करण्यात आली आहेत. परंतु ज्ञानाचे क्षेत्र इतके विशाल आहे की या शैक्षणिक संस्थांना एक निश्चित मर्यादा आहे. या कारणास्तव ज्यांना ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांना ग्रंथालयाचा सहारा घ्यावा लागतो. पुस्तके वाचून मुलं अभ्यास, चिंतन आणि चिंतन करून हुशार बनतात. देश विदेशातील लेखकांच्या विविध भाषावर आणि विषयांवर लिहिलेली पुस्तके लायब्ररीत वाचायला मिळतात. ग्रंथालय हे गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. महापुरुषांची चरित्रे आणि उपदेशात्मक कथा लोकांचे जीवन बदलतात. कविता आणि नाटके मानवी आनंद प्रदान करतात.
विविध प्रकारची ग्रंथालये आहेत, जसे सार्वजनिक ग्रंथालय, संस्थात्मक किंवा विभागीय ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय इत्यादी. अनेक लोक ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांनी स्वतःच्या घरात वाचनालय स्थापन केले. जी ग्रंथालय आहेत त्यांना वैयक्तिक ग्रंथालय म्हणतात. सार्वजनिक दृष्टिकोनातून त्यांना फारसे महत्व नाही. दुसऱ्या प्रकारची ग्रंथालय ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आहेत, जी केवळ अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित आहेत. अशी ग्रंथालय सार्वजनिक वापरातही नाहीत, ते फक्त विद्यार्थी आणि शिक्षकच वापरतात, परंतु ज्ञान संपादन आणि शिक्षण पूर्ण करण्यामध्ये त्यांना खूप महत्व आहे. राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये देश विदेशातील विविध विषयांवर छापलेल्या पुस्तकांचा प्रचंड संग्रह आहे. अशा ग्रंथालयांना सार्वजनिक ग्रंथालय बोलतात. ग्रंथालयाचा उद्देश वाचकांसाठी सर्व प्रकारची पुस्तके गोळा करणे हा आहे. आपल्या वाचकांच्या आवडीच्या आणि गरजेच्या आधारावर ग्रंथालय अधिकारी देश विदेशात छापील पुस्तके मिळवण्याच्या सोयीसाठी पुस्तकांची यादी तयार करतो. वाचकांना पुस्तके मिळावीत यासाठी एक कर्मचारी नियुक्त केला जातो. वाचकांना बसण्यासाठी आणि वाचण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाते. ज्या ठिकाणी अभ्यास होतो त्याला वाचन कक्ष म्हणतात. वाचकांना घरी वाचण्यासाठी पुस्तके देखील दिली जातात, परंतु यासाठी विशिष्ट रक्कम देऊन ग्रंथालयाचे सदस्यत्व मिळवावे लागते. ग्रंथालयात विविध मासिकेही असतात. ग्रंथालयाचे अनेक फायदे आहेत. ग्रंथालया व्यतिरिक्त आपल्या ज्ञानाला पूरक असे कोणतेही स्वस्त साधन नाही. शिक्षक फक्त विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात. शिकण्याची प्रक्रिया ग्रंथालयातून पूर्ण होते. देश विदेशातील आणि भूतकाळातील आणि वर्तमानातील विद्वानांच्या विचारांची जाणीव करून देण्यासाठी ग्रंथालय आम्हाला खूप मदत करते. कथा, मनोरंजन, कविता आणि कादंबरी या विषयांची पुस्तके ग्रंथालयातून मिळू शकतात. आधुनिक जीवनात सुशिक्षित व्यक्तींसाठी ग्रंथालयाला खूप महत्व आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याची आवड आहे. मुले, वृद्ध, कोणत्याही वयोगटातील तरुण त्यांच्या छंदानुसार पुस्तके वाचून त्यांचे ज्ञान वाढवू शकतात. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान वाढते. एखादे पुस्तक वाचत असताना एखादी व्यक्ती पुस्तकात लिहिलेल्या कथा किंवा प्रसंगात हरवून जाते आणि कल्पनेत जाते. अभ्यासाशी संबंधित पुस्तके वाचून माणूस सुशिक्षित होतो आणि त्याच्या आयुष्यात पुढे जातो. पुस्तके वाचल्याने माणसामध्ये जागृती निर्माण होते. साहित्यिक पुस्तके वाचून समाज आणि सामाजिक माहिती माणसात येते. ग्रंथालयात अनेक ऐतिहासिक पुस्तके देखील उपलब्ध आहेत, जी वाचून माणूस देशाचा किंवा जगाचा इतिहास जाणून घेऊ शकतो. आजच्या काळात शहरी वातावरण गोंगाटाने भरलेले आहे. प्रत्येक वेळी बस, ट्रेन, कार इत्यादी आवाजाने अभ्यास करताना नीट लक्ष देता येत नाही. या परिस्थितीत अभ्यास करणे अशक्य आहे. अभ्यासासाठी निर्जन आणि शांत वातावरण आवश्यक आहे. बहुतेक घरांमध्ये अभ्यासाचे वातावरण उपलब्ध नाही. असे निर्जन आणि शांत वातावरण केवळ ग्रंथालयांमध्ये आढळते. ज्याप्रमाणे मंदिरात प्रवेश केल्याने आपले मन त्यात असलेल्या देवांबद्दल आदराने भरते, त्याचप्रमाणे ग्रंथालयात जाताच विविध प्रकारच्या पुस्तकांबद्दल आकर्षण आणि ज्ञानाची उत्सुकता आपल्या मनामध्ये वाढते. जर एखाद्याला ज्ञान मिळवण्याची गरज किंवा छंद असेल तर एखाद्याने नियमितपणे ग्रंथालयाला भेट दिली पाहिजे. दूरदर्शन आणि चित्रपटाने पुस्तकांच्या प्रकाशनावर खूप प्रभाव टाकला आहे, पण तरीही पुस्तकांची उपयोगिता प्रत्येक युगात अशा प्रकारे राहील. सामान्य वाचक पुस्तके विकत घेऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ग्रंथालयांची मदत घ्यावी लागते. आजच्या काळात ग्रामीण भागात ग्रंथालयांची नितांत गरज आहे. निरक्षरता दूर करण्यासाठी ग्रंथालय ही महत्वाची भूमिका बजावतात. आपण ग्रंथालयांना प्रोत्साहन दिले पाहिजे. शासनाने नवीन ग्रंथालय ठिकठिकाणी उघडली पाहिजेत. ग्रामीण भागात जाता जाता ग्रंथालय उपलब्ध करून दिली पाहिजेत. ग्रंथालयांची पुस्तके व्यवस्थित सांभाळली पाहिजेत. तर अशा प्रकारे ग्रंथालय हे दुसरं देवालयच आहे, कारण ह्या देवालयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. जर तुम्हाला ही आजचा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.